विंचूर येथे वाहन चालकावर धडक कारवाई। लासलगाव पोलीस ठाण्याचे एपीआय भास्कर शिंदे यांची वाहन तपासणी पथकांकडून मोटरसायकलचे वाहन परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स, कंपनीचे सायलेन्सर काढून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावणे, फॅन्सी नंबर प्लेट बसवणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे, गर्दीच्या ठिकाणावरून गाड्या मोटरसायकल अति स्पीडवर चालवणे, मोठे हॉर्न लावणे, ट्रिपल सीट, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, नंबर प्लेट नसणाऱ्यांवर आणि हेल्मेट नसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। विंचूर येथील श्रीराम चौक या ठिकाणी गुरुवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, पोलीस हवालदार पैठणकर, पोलीस शिपाई दगू शिंदे, पोलीस शिपाई शशिकांत निकम, अविनाश सांगळे तसेच होमगार्ड पथकांकडून 28 वाहनांवर 16,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली। तसेच विनापरवाना वाहन चालवू नये, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वेळोवेळी पोलीस पथक तयार करून विंचूर आणि परिसरात वाहने रस्त्यावर मध्येच उभी करणे, आडवी तिडवी आणि भर रस्त्यात वाहने, चारचाकीसह दुचाकी वाहने उभी करू नये। तसेच कर्मवीर विद्यालयाकडे जाणाऱ्या मार्ग, गर्दीच्या ठिकाणी मारवाडी पेठ, श्रीराम चौक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे चालू करून या पथकाची करडी नजर असणार आहे आणि वाहनांची तपासणी केली जाणार आहे, असं आवाहन लासलगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी केलं आहे। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक लासलगाव पोलीस स्टेशन। आज रोजी आम्ही पोलीस स्टाफसह विंचूर 3 पाटी येथे अवैध वाहतुकीवर कारवाई करत ट्रिपल सीट तसेच फॅन्सी नंबर प्लेट, विदाऊट लायसन, हेल्मेट कॅरी न करणं याबाबत कारवाई करून आज रोजी आम्ही एकूण 28 वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून 16,000 रुपये दंड वसूल केलेला आहे। सदरची मोहीम आम्ही विंचूर 3 पाटी येथे राबवण्यात आली होती। तसेच सदरची कारवाई ही यापुढेही अशीच राहील व जे बेकायदेशीर तसेच अवैधरित्या तसेच विना लायसन्स गाडी वापरतील त्यांच्यावर आम्ही जास्तीत जास्त कारवाई करू। जय हिंद। पोलिसांना सहकार्य करावे आणि नियमांचे उल्लंघन करू नये असं सांगण्यात आलंय। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंखे, निफाड।